नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। कांदा भजी बनवायला काही अवघड नाही, फारसं साहित्य लागत नाही, चव म्हणाल तर अप्रतिम। तरीही आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं बाहेर विकत जशी भजी मिळतात ना तशी घरी होत नाही। पण आज तशीच अगदी गोल कांद्याची मऊ लुसलुशीत आतून पोकळ आणि जाळीदार असणारी भजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर परफेक्टली शेअर करणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। कांदा भजी बनवतोय तर कांदा आलाच। 2 मध्यम आकाराचे कांदे वरची साल काढून छान धुवून घेतले। त्यानंतर बारीक चौकोनी आकारामध्ये असं इथे मी कांदा कापून घेतलाय, कारण आपल्याला गोल भजी बनवायची आहे। यामुळे 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही धुवून घेतल्या, त्याचे हे बारीक बारीक काप करून घेतलेत। भरपूरशी अशी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुतली आहे, त्यानंतर बारीकसर चिरून घ्यायची। आता इथे आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण बनवायचं आहे। बेसन पीठ लागेल, यामध्ये तांदळाचं वगैरे कुठलंही पीठ वापरायचं नाही। साधारण 1.5 वाटी इथे मी बेसन पीठ घेतले। अर्धासा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे याचा वास किंवा फ्लेवर खूप छान येतो। ओव्याशिवाय भजीला मजा नाही। चवीपुरतं यामध्ये मीठ घातलंय, त्यानंतर हिंग घातलंय 2 चिमूट, आणि यामध्ये मुख्य म्हणजे भजी छान मऊ आतून पोकळ आणि जाळीदार होण्याकरता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे। साधारण 2 ते 3 चिमूटभर यामध्ये सोडा घातलाय। आता सुकं साहित्य छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। यामध्ये हळद अजिबात वापरायची नाही। बाहेर विकत जी भजी मिळतात ती बघा लालसर असतात, छान पिवळा धम्मूक त्यांना रंग असतो, कारण त्यामध्ये हळद वापरली असते। हळदीचं आणि सोड्याचं रिॲक्शन झालं की त्याचा रंग लाल होऊ लागतो, त्यामुळे यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे। आता यामध्ये कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व टाकून छान मिक्स करून घेते। त्यानंतर गरजेपुरते यामध्ये थोडं थोडं करता आपण पाणी घालत जाणार आहोत आणि छान याचं सैलसर असं बॅटर तयार करायचं आहे। सैलसर बॅटर बनवला भजी छान आपल्याला गोल गरगरीत अशी सोडता येतील, आणि मुख्य म्हणजे छान ही मऊ होतील, कडक अजिबात होणार नाही, कारण यामध्ये आपण सोडासुद्धा वापरला आहे आणि सैलसर पीठसुद्धा आहे। तर बघा अशा प्रकारे आपण भजी सोडून घेणार आहोत। आणि एक मुख्य साहित्य म्हणजे एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं होतं, त्यातलं 2 चमचे तेल यामध्ये घातलंय। यामुळे काय होतं ना, भजी जास्त तेल पित नाही किंवा तेलकटसुद्धा होत नाही। मध्यम आचेवर तेल मध्यम तापलेलं आहे, अगोदर थोडंसं मिश्रण टाकून बघितलं। त्यानंतर यामध्ये छोटे छोटे गोळे आपण ह्या मिश्रणाच्या आत सोडत जाणार आहोत। सैलसर पीठ असल्यामुळे पटकन सोडल्या जातात, गोल आकार येतो भजीला, आणि सोडा घातल्यामुळे पटकन हे फुलतात। सोडा जर घातला नाही ना तर भजी खूप कडक येतील। कडक कुरकुरीत कांदा भजी तर आपण नेहमीच खातो, एकदा अशी ही गोल टम्म फुगलेली जाळीदार मऊ भजी तुम्ही करून बघा, ही सुद्धा अप्रतिम लागतात चवीला। आता छान हलकसे आपण लालसर होईपर्यंत हे तळून घेणार आहोत। यामध्ये हळद घातलेली नाही आहे, त्यामुळे जास्त लाल होऊ द्यायची नाही किंवा लाल होणारही नाही। नेहमीची भजी जशी तळून घेतो तशीच आपल्याला ही सुद्धा तळून घ्यायची आहे। भजी तळून तयार झालेली आहे, काढून घेते। इतर मिश्रणाची सुद्धा अशाच पद्धतीनं भजी मी तयार करून घेणार आहे। सोबतच मध्यभागी चीर देऊन 2 भागांमध्ये केलेल्या हिरव्या मिरच्याही मी तळून घेते। हिरवी मिरची तळून झाल्यानंतर ना त्यावर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे खायलाही छान लागतात भजीबरोबर। तर इथे तयार आहे अगदी बाहेर गाड्यावर मिळतात अशी गरमागरम गोल मऊ जाळीदार कांदा भजी, आणि याबरोबर तळलेली हिरवी मिरची। ह्या पावसाळ्यात आस्वाद घ्या गरमागरम कांदा भजीचा, आणि बेत कसं झाला हे कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। धन्यवाद।